नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरला मालकीच्या भांडवलातील पहिला स्रोत म्हणजे भाग, त्या भागाचा अर्थ आणि व्याख्या आपण बघितला। आज आपण त्या भागाचे वैशिष्ट्य कोणकोणते असतात त्याचा विचार आपण करणार आहोत। भागाचे वैशिष्ट्ये। पहिला पॉइंट भागाचे वैशिष्ट्यामध्ये आहे तो म्हणजे अर्थ। भाग हा भाग भांडवलाचा छोटासा किंवा लहानसा अंश असतो, हे आपण काल भागाची व्याख्या आणि अर्थमध्ये बघितलं। म्हणजे एकूण जे भाग भांडवल असतं त्या एकूण भाग भांडवलाचा लहानातला लहान अंश जो असतो त्याला म्हटलं जात असतं भाग किंवा शेअर्स असं म्हटलं जात असतं। म्हणजे भागांच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला असं देखील म्हणता येईल की भाग भांडवलातील लहानातला लहान अंश जो असतो तो कोण असतो तर भाग असतो। म्हणजे भाग भांडवलातील एक छोटासा हिस्सा म्हणजे काय असतं भाग। दुसरा पॉइंट आहे मालकी हक्क। कंपनीचे भाग खरेदी करून भागधारक हा मालक होत असतो। म्हणजेच भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असे म्हटले जात असते आणि हा भागधारक कंपनीवरील मालकी हक्क दर्शवत असतो। म्हणजे त्या व्यक्तीने किती भाग खरेदी केलेला आहे त्या भागांच्या प्रमाणावर त्या कंपनीमध्ये त्या भागधारकाचं मालकी हक्क असतं। म्हणजे एकूण भाग भांडवलातील जेवढा हिस्सा त्याने खरेदी केलेला आहे, जेवढे भाग खरेदी केलेले आहेत त्या भागांवर त्याची मालकी हक्क असते। म्हणजे त्या भागांच्या प्रमाणावर त्या कंपनीमध्ये त्या भागधारकाची मालकी हक्क असते, त्या भागधारकाची मालकी हक्क असते। म्हणजे भागांचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की मालकी हक्क म्हणजे तो भागधारक त्याने खरेदी केलेल्या प्रमाणावर त्याचं मालकी हक्क असतं। म्हणजे त्यांचं एक भाग खरेदी केला असेल 100 रुपया किमतीचा तर त्याचं त्या कंपनीमध्ये एकूण भांडवलामध्ये 100 रुपयापर्यंत त्याची मालकी हक्क असतं। असं दुसरा पॉईंट आपल्याला मालकी हक्काचं वैशिष्ट्यामध्ये सांगता येईल। तिसरा पॉईंट आपल्याला सांगता येईल अनुक्रमांक। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक भागाला स्वतंत्र अनुक्रमांक दिला जात असतो। काही वेळेस भागांची खरेदी विक्री सोयीचं व्हावं या दृष्टिकोनाने आणि सेवेच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार भागांचे डिमॅटेरियलायझेशन केले जात असतं। म्हणजेच भागांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर भौतिक स्वरूपातून केलं जात असतं। म्हणजे भौतिक स्वरूपातून रूपांतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये केलं जात असतं। आपल्याला पुढच्या 6व्या प्रकरणामध्ये ते बघायचंच आहे की डिमॅटेरियलायझेशन म्हणजे काय, डिपॉझिटरी म्हणजे काय, रिमॅटेरियलायझेशन म्हणजे काय, डिमॅटिकरण म्हणजे काय, आपल्याला 6व्या प्रकरणामध्ये घ्यायचंच आहे। परंतु कंपनीचे भागांचं सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार कंपनीचे भागांचं किंवा प्रतिभूतींचं लिस्टिंग करणे म्हणजे नोंद करणे एका मान्यताप्राप्त भांडवल बाजारपेठेमध्ये करणे बंधनकारक असतं। म्हणून ज्या कंपनीच्या भागांचे डिमॅटेरियलायझेशन झाले नसेल, म्हणजे जे भाग हे भौतिक स्वरूपात असतील त्या प्रत्येक भागाला कंपनी भाग अनुक्रमांक देत असते। म्हणजेच प्रत्येक भागाला स्वतंत्र अनुक्रमांक असतो। कोणते? भौतिक स्वरूपातील भाग की ज्याचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात केलं गेलेलं नाही, म्हणजे ज्याचं डिमॅटेरियलायझेशन झालेलं नसेल अशा प्रत्येक भागाला स्वतंत्र अनुक्रमांक दिला जात असतो। म्हणजे प्रत्येक भागाला स्वतंत्र अनुक्रमांक असतो व तो जो भाग क्रमांक असतो अनुक्रमांक असतो त्या प्रत्येक भागाचा त्या भागांवरील जे मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवज त्या भागधारकाला दिला जातो तो क्रमांक भाग प्रमाणपत्र म्हणजे मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवजामध्ये तो अनुक्रमांक दिला जात असतो की त्या भागधारकाचं कोणत्या क्रमांकावर त्या भागधारकाचा मालकी हक्क आहे। म्हणून प्रत्येक भागाला स्वतंत्र अनुक्रमांक दिला जात असतो आणि त्याची नोंद भाग दाखल्यावर नमूद असते। असा तिसरा प्रकार वैशिष्ट्याचा आपल्याला सांगता येईल। चौथा प्रकार आपल्याला भागांच्या वैशिष्ट्यामध्ये सांगता येईल हक्क असल्याचा पुरावा।
आता जो गुंतवणूकदाराने कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे म्हणजे भाग खरेदी केलेला आहे त्या गुंतवणूकदाराचं किंवा त्या भागधारकाचं गुंतवणूक केल्याचं किंवा त्याचा मालकी हक्क काय आहे याचा पुरावा म्हणून भाग प्रमाणपत्र कंपनीमार्फत दिलं जात असते। म्हणजे कंपनी भाग प्रमाणपत्र हे तिच्या नाममुद्रेसह अंतर्गत नाममुद्रेसह दिलेला नोंदणीकृत दस्तऐवज मालकी हक्क दर्शवणारा जो दस्तऐवज आहे तो नोंदणीकृत असतो। म्हणजे तो नोंदणीकृत दस्तऐवज नाममुद्रेसह त्या कंपनीचा भागधारकाला दिला जात असतो। म्हणजेच त्या भागधारकाकडे कंपनीचं मालकी किती आहे याचा पुरावा म्हणून भाग प्रमाणपत्र असतं। म्हणजे भाग मालकीचा हक्क दर्शवणारा हा नोंदणीकृत दस्तऐवज असतो। भाग हे कोणती दृश्य वस्तू नसून ती भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपात ठेवलेली असते किंवा ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देखील असते किंवा ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर देखील केलेले असतं। आपण वरच्या पॉईंटमध्ये पाहिलं की जे भौतिक स्वरूपाचे भाग प्रमाणपत्राचे रूपांतर जर रिमटेरियलायझेशनमध्ये केलेलं नसेल तर त्याचं भाग प्रमाणपत्र असतं। म्हणजे तो भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपात असतो। म्हणजेच तो जो भाग आहे तो अदृश्य असतो, तो दिसत नाही, म्हणून तो कशाच्या स्वरूपात ठेवला जातो? भाग प्रमाणपत्राच्या स्वरूपात ठेवला जात असतो किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात देखील डिमटेरियलायझेशन करून तो स्वतंत्र ठेवला जात असतो। म्हणजे भाग प्रमाणपत्र हे मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवज त्या भागधारकाला दिला जात असतो। हक्क असल्याचा पुरावा त्याच्याकडे असतं। म्हणजे भाग प्रमाणपत्र ते मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवज असतो की जो भौतिक स्वरूपात असो किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतो। म्हणजे चौथा पॉईंट आपल्याला भागाचं वैशिष्ट्यामध्ये सांगता येईल की हक्क असल्याचा पुरावा, असा चौथा पॉईंट आपल्याला सांगता येईल। पाचवा पॉईंट महत्त्वाचा आहे तो म्हणजे भागाचे मूल्य। कंपनीचे भाग कोणत्या किमतीने कोणत्या मूल्याने विकले गेलेले आहेत त्याला म्हणतात भागांचे मूल्य। म्हणजे प्रत्येक भागाला एक विशिष्ट मूल्य असते आणि ते खालील 3 पॉईंटच्या माध्यमाने म्हणजे 3 मूल्यांच्या माध्यमाने दर्शवलं जात असतं। पहिलं मूल्य आहे भागाचं दर्शनी मूल्य, म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं असतं फेस व्हॅल्यू। हे जे मूल्य आहे हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते। म्हणजे भाग प्रमाणपत्रावर जे मूल्य नमूद केलेले आहे त्या नमूद केलेल्या मूल्याने जर कंपनीने भागांची विक्री केली तर ते भागांचे विक्री मूल्याला म्हटलं जात असतं दर्शनी मूल्य किंवा फेस व्हॅल्यू असं म्हटलं जात असतं। आणि ते जे फेस व्हॅल्यू आहे की जे मूल्य आहे दर्शनी मूल्य आहे हे घटनापत्रकामध्ये देखील नोंदवलेलं असतं। म्हणजे कंपनीचं दर्शनी मूल्य किती असणार आहे की ज्याची नोंद भाग प्रमाणपत्रामध्ये आणि कंपनीच्या घटनापत्रकामध्ये म्हणजे कंपनीच्या घटनापत्रकातील भांडवल कलमामध्ये ज्या मूल्याची नोंद असतं त्या मूल्याला म्हटलं जात असतं दर्शनी मूल्य। म्हणजे जी किंमत ज्या भागाची किंमत हे भाग प्रमाणपत्राच्या किमती एवढे विक्री करून घेतलेले असेल तर त्या विक्री मूल्याला म्हटलं जातं असतं दर्शनी मूल्य। म्हणजेच कंपनीचं दर्शनी मूल्य हे कंपनीचं फेस व्हॅल्यू हे कंपनी ज्यावेळेस सुरुवातीला भागांची विक्री करत असते त्यावेळेस 1 वर्षापर्यंत या दर्शनी मूल्याने कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार विक्री करू शकते। म्हणजेच वाढावा घेऊन कंपनी भागांची विक्री करू शकते। म्हणजे दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीने भागांची विक्री करू शकते, परंतु दर्शनी किमतीपेक्षा कमी मूल्याने कंपनी कायदा 2013च्या आणि सेबीच्या मार्गदर्शक तत्वानुसार दर्शनी मूल्यापेक्षा कमी किमतीने भागांची विक्री 1 वर्षापर्यंत कंपनी करू शकत नाही। म्हणजे सूट देऊन भागांची विक्री करू शकत नाही 1 वर्षापर्यंत। म्हणजे दर्शनी मूल्य म्हणजे काय? मग हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद असतं आणि तसंच घटनापत्रकामधील भांडवल कलमामध्ये देखील त्या भागांचे दर्शनी मूल्य नमूद केलेलं असतं। म्हणजे आपल्याला दर्शनी मूल्य हा पॉईंट देखील सांगता येईल। तसंच विक्री मूल्य, कंपनी ज्या किमतीने भागांची विक्री करते त्या विक्री मूल्याला त्या मूल्याला म्हटलं जात असतं विक्री मूल्य। म्हणजे कंपनी दर्शनी मूल्याने देखील विक्री करू शकते, वाढावा देऊन देखील भागांची विक्री करू शकते आणि कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार कंपनी 1 वर्षानंतर नोंदणीनंतर 1 वर्षानंतर
सूट देऊन देखील भागांची विक्री करू शकते. म्हणजे जे भाग ज्या किमतीने विक्री केलेले आहे त्या मूल्याला म्हटलं जातं असतं विक्री मूल्य, म्हणजे इश्यू प्राईस. म्हणजे कंपनी ज्या किमतीला भागांची विक्री करते त्या किमतीला म्हटलं जातं असतं विक्री मूल्य. असं भागांचे मूल्य पॉईंट आपल्याला सांगता येईल. तिसरं, बाजार मूल्य. हे मूल्य भाग बाजारातील मागणी व पुरवठा यांच्यानुसार ठरवली जात असते. म्हणजे कंपनीचं बाजारपेठेमध्ये काय स्थिती आहे, कंपनीच्या वस्तूची मागणी कशी आहे, कंपनीचा पुरवठा किती करून घ्यायचा आहे, त्याच्यावर हे बाजार मूल्य ठरत असतं. म्हणजे जे मूल्य बाजारातील मागणी व पुरवठ्यावर ठरवलं जातं त्या किमतीला म्हटलं जात असतं बाजार मूल्य. म्हणजेच बाजार मूल्य, कंपनीची मागणी जर वाढलेली असेल तर बाजार मूल्य हे वाढत असतं. पुरवठा जर मोठ्या प्रमाणावर कंपनीला करून घ्यायचं असतं तर बाजार मूल्य देखील बदलत असतं. म्हणजे मागणी व पुरवठ्यानुसार बाजार मूल्य हे बदलत असतं. म्हणजेच मार्केट व्हॅल्यू म्हणजे भागांचं मूल्य. तिसरा पॉईंट आपल्याला सांगता येईल की बाजार मूल्य. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या पॉईंटच्या माध्यमाने आपण भागांचे वैशिष्ट्य बघतो आहोत. आता पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे हक्क. भागांच्या वैशिष्ट्यामध्ये हा देखील महत्त्वाचा पॉईंट आपल्याला सांगता येईल, हक्क. भागधारकांना कंपनीमध्ये भाग खरेदी केल्यामुळे काही हक्क प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ, लाभांश प्राप्तीचा अधिकार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीमध्ये जो गुंतवणूकदार आपला बचतीचा पैसा गुंतवणार आहे तो गुंतवलेल्या पैशावरती काही महत्त्वाचं तो कशासाठी गुंतवतो तर रिटर्न मिळवण्यासाठी, म्हणजेच गुंतवलेल्या रकमेवर परतावा मिळवण्यासाठी, म्हणजेच लाभांश प्राप्ती करण्यासाठी तो गुंतवणूक करत असतो. म्हणजेच भागधारकाला एक महत्त्वाचा अधिकार दिला जात असतो तो म्हणजे लाभांश प्राप्तीचा. म्हणजे कंपनीला ज्यावेळेस नफा होतो त्यावेळेस नफ्याचा हिस्सा मिळवण्याचा अधिकार, आणि तो हिस्सा जो आहे तो लाभांशाच्या स्वरूपात त्या गुंतवणूकदाराला म्हणजे किंवा त्या भागधारकाला दिला जात असतो. तसेच त्या भागधारकाला लेखा पुस्तकांच्या तपासणीचा अधिकार. कंपनीमधील त्याने जो बचतीचा पैसा त्याने गुंतवलेला आहे तो गुंतवलेला पैसा संचालक मंडळ किंवा कंपनी कशा पद्धतीने त्याचा वापर करत आहे त्याची नोंदवहीमध्ये कशा पद्धतीने नोंदणी केली जात आहे, लेखा पुस्तकांमध्ये कशा पद्धतीने नोंदणी केली जात आहे खर्चांची, ते तपासण्याचा अधिकार त्या भागधारकाचा असतो. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे भागधारकांच्या सर्वसाधारण सभेमध्ये म्हणजे भागधारकांच्या बैठकीस उपस्थित राहण्याचा म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार त्या भागधारकाला प्राप्त होत असतो. म्हणजेच भागधारकांची जी सभा असेल त्या भागधारकांच्या सभेमध्ये बैठकीत उपस्थित राहण्याचा अधिकार आणि त्याच्यानंतर त्या बैठकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार प्राप्त त्या भागधारकाला होत असतो. म्हणजे भागांचं एक वैशिष्ट्यामध्ये हक्क हा पॉईंट आपल्याला सांगता येईल. तसेच मिळकत. भागधारक कंपनीचा वाटपायोग्य नफ्यातून वाटप मिळवण्यास पात्र असतो. म्हणजे कंपनीला झालेला जो नफा आहे त्या नफ्याचा हिस्सा मिळवण्याचा त्याला अधिकार असतो. म्हणजे कंपनीचा भागधारकाची मिळकत काय असतं, कंपनीला झालेल्या नफ्यामध्ये लाभांश मिळवण्याचा अधिकार त्याला असतो. म्हणजे त्याचं जी मिळकत आहे कंपनीच्या हिस्स्यातील वाटा हा मिळकत त्याचा असतो. यालाच आपण लाभांश असे म्हणतो. म्हणजे कंपनीला झालेला नफा जो आहे तो नफा लाभांशाच्या स्वरूपात मिळवण्याचा अधिकार भागधारकाचा असतो. म्हणजे त्या भागधारकाची मिळकत काय असते, कंपनीला झालेला नफ्याचा हिस्सा हे मिळकत त्या कंपनीचा भागधारकाचं असतं आणि ती जी मिळकत आहे ते लाभांशाच्या स्वरूपात त्या व्यक्तीला दिला जात असतो. म्हणजे मिळकत देखील आपल्याला 7वा पॉईंट भागाचं वैशिष्ट्यामध्ये सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा पॉईंट हस्तांतरण. हस्तांतरण हा देखील भागधारकाच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. कंपनीच्या नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करण्याचा अधिकार भागधारकाचा असतो. म्हणजे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर आपल्याला सांगता येईल तर भाग हस्तांतरणाचा.
कंपनीच्या भागधारकाला आपले भाग हस्तांतर करण्याचा अधिकार. मित्रांनो, आपण भागधारकाचं वैशिष्ट्य, भागांचे वैशिष्ट्य आपण भागधारकाचं वैशिष्ट्य आपण 11वीला शिकलेलो आहोत. त्या ठिकाणी देखील हा पॉईंट आपला झालेला आहे. म्हणजे कंपनीच्या नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग त्या भागधारकाला मुक्तपणे कायद्याच्या तरतुदीमधील अधीन राहून कंपनीचं भागधारकाला आपले भाग हस्तांतर करण्याचा अधिकार, म्हणजे एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे देण्याचा अधिकार असतो. मग तो विक्री करू शकतो किंवा बक्षीस स्वरूपात देऊ शकतो. अशा कोणत्याही प्रकारे तो भागांचे हस्तांतर करण्याचा अधिकार त्या भागधारकाला असतो. म्हणजे भागांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, भाग हस्तांतरण म्हणजेच हस्तांतरण म्हणजे नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग हे मुक्तपणे हस्तांतर करता येत असतात, असं वैशिष्ट्य आपल्याला त्या भागाचं सांगता येईल. 9वा पॉईंट, भागधारकाची मालमत्ता. भाग ही भागधारकाची चल मालमत्ता असते, म्हणजे मुवेबल प्रॉपर्टी. म्हणजे एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे तो प्रॉपर्टी जी आहे, जी मालमत्ता आहे, ती हस्तांतर करता येत असते. म्हणजे भागधारकांची मालमत्ता ही चल मालमत्ता भागाच्या स्वरूपात असते. म्हणून ते जी मालमत्ता आहे ती एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येत असते. म्हणून आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल की भाग ही भागधारकांची चल मालमत्ता असते. म्हणजेच ती एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे त्याचं मालकी हक्क हस्तांतरित करता येत असते. असा 9वा पॉईंट भागधारकांची मालमत्तेमध्ये आपल्याला सांगता येईल. शेवटचा भागाचं वैशिष्ट्याचा पॉईंट आपल्याला सांगता येईल, भागांचे प्रकार. प्रामुख्याने कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार भागांचे 2 प्रकार केले जात असतात. पहिला प्रकार आहे समहक्क भाग आणि दुसरा प्रकार आहे अग्रहक्क भाग. समहक्क भाग म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जात असतं इक्विटी शेअर्स, आणि दुसरा प्रकार जो आहे अग्रहक्क भाग त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जात असतं प्रेफरन्स शेअर्स. कंपनी कायद्याच्या तरतुदीनुसार या समहक्क भाग आणि अग्रहक्क भागाचं देखील वेगवेगळे प्रकार करण्यात आलेले आहेत. पुढच्या पॉईंटमध्ये आपल्याला डिटेलमध्ये हा पॉईंट घ्यायचंच आहे, परंतु भागांच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला एवढंच लिहायचं आहे की कंपनीचे भागांचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे समहक्क भाग आणि दुसरा म्हणजे अग्रहक्क भाग. याचं डिटेलमध्ये आपण पुढच्या लेक्चरला अभ्यास करूनच घेणार आहोत. तत्पूर्वी आपण भागांचं वैशिष्ट्य हा पॉईंट बघितला. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीच्या भागांचं वैशिष्ट्यामध्ये आपण वेगवेगळे 10 पॉईंट बघितले. ते 10 पॉईंटचा व्यवस्थितरित्या अभ्यास करा, कारण याच्यावर प्रश्न शॉर्ट नोट्स किंवा थोडक्यात उत्तरे द्यामध्ये येत असतो. म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने या भागांच्या वैशिष्ट्यांचं पॉईंट अभ्यास करून घ्या. पुढच्या लेक्चरला आपण भागांचे प्रकार हा पॉईंट सुरू करणार आहोत. नमस्कार.